सिल्लोड तालुक्यातील सर्व मराठाचं सर्व समाज बांधवांना बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की सिल्लोड तालुक्यामध्ये मी श्री संजय अंबोरे पानवडकर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले सर्वांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। याचे कारण असे की आपण सिल्लोड तालुक्यामध्ये नियोजित विधवा घटस्फोटित आणि एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा संपन्न करणार आहोत। त्या दृष्टीने काही कार्यकर्ते आम्ही नेमले आहेत। त्यांनी बायोडाटा संकलनाची जबाबदारी घेतलेली आहे आणि ते काम करत आहेत आणि सिल्लोड तालुक्यामधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कामी मिळत आहे। आजपर्यंत आपण भरपूर विवाह सोहळे बघितले, परंतु विधवा घटस्फोटित आणि एकल महिलांचा जीवनामध्ये नव्यानं प्रकाश निर्माण व्हावा, त्यांचं जीवन उज्ज्वल व्हावं या दृष्टीने आपण सिल्लोड तालुक्यामध्ये हा ऐतिहासिक मेळावा संपन्न करीत आहोत। त्या दृष्टीनं आपल्या सिल्लोड तालुक्यातील ज्या काही विधवा घटस्फोटित आणि एकल महिला असतील, कृपया त्यांना पुनर्विवाह करायचा असेल परंतु त्या बोलू शकत नाही, तरी काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, काही महिला कार्यकर्ते यांना मी जाहीर आवाहन करतो, जाहीर विनंती करतो की या कामी आपण त्यांना मदत करावी। आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला बुलढाणा येथील मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक DS लहाने सर यांच्या मार्गदर्शनानुसार सिल्लोड तालुक्यामध्ये हा नियोजित कार्यक्रम होणार आहे। त्यांनी आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये 140 महिलांचे पुनर्विवाह जोडले आहेत आणि विशेष म्हणजे काही महिलांना त्या ठिकाणी अपत्य आहेत, मुलगा आहे, मुलगी आहे, 2 अपत्य आहे, हे सुद्धा समाजातील लोकांनी स्वीकारलेली ही आनंदाची बाब आहे। आणि मी त्यांच्या 2 मेळाव्याला हजर होतो। बुलढाणा येथील मेळाव्याला मी हजर होतो, मेहकर येथील मेळाव्याला मी हजर होतो आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद बुलढाणा जिल्ह्यामधून येत आहे। कारण ती भूमी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊची पावनभूमी आहे आणि त्या भूमीचं पुण्याईने आपण सिल्लोड तालुक्यामध्ये हा कार्यक्रम प्राध्यापक DS लहाने सरांच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत। तरी कृपया या ठिकाणी मी सर्व जनतेला आवाहन करतो की या कामी आपण सर्वांनी मदत करावी। सिल्लोड तालुक्यातील माता भगिनींना विनंती आहे की आपले कोणी नात्या गोत्यामधील विधवा घटस्फोटित आणि एकल महिला असतील तर कृपया आपण त्यांना या कामी त्यांचा नव्याने संसार उभा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत। आणि त्या दृष्टीने हा ऐतिहासिक मेळावा संपन्न होणार आहे। नोंदणी खूप जोरात चालू आहे, तरी आपण मागे राहू नये, ही संकल्पना चांगली आहे। यासाठी ही एकट्याचं काम नाही, ही सामाजिक चळवळ आहे। विशेषतः शेतकरी मुलांना आजकाल मुली कोणी देत नाही आणि या दृष्टीने चांगलं उत्पन्न घेणारे सिल्लोड तालुक्यामध्ये मुलं आहेत, सुशिक्षित मुलं आहेत, ज्या महिलांना आज माहेरामध्ये पडून आहेत त्यांचा नव्याने संसार उभा राहील आणि त्यांना एक हक्काचं घर मिळेल आणि आईवडिलांचं टेन्शन दूर होईल। त्या मान सन्मानाने समाजामध्ये जगतील, त्यांना माना सन्मानाने समाजामध्ये वागणूक मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि सर्वांना परत आग्रहाची विनंती करतो की या कामी आपण आमचे जे शिलेदार नेमले आहेत, जे कार्यकर्ते नेमले आहेत त्यांना आपण सहकार्य करावं। ही जबाबदारी आम्ही श्री कृष्णा पाटील घोडके चांदापूर, सुनील बनसोडी हट्टी, अनिल रावळकर फरदापूर, ST साखळे पाटील लियाकडी, राजेंद्र सिरसाट आमठाणा, प्राध्यापक सुरेश लहाने सर संभाजीनगर, जनार्दन पाटील गंगापूर तालुका, प्राध्यापक राजकुमार कांबळे सर संभाजीनगर, गजानन तायडे बुलढाणा, श्रीमती मंगलबाई चोरमारे शिवना मादनी, तसेच श्रीमती जिजाबाई अंबोरे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिल्लोड यांच्याकडे दिलेले आहे। कृपया आपण त्यांच्याकडे बायोडाटे जमा करावेत। सर्व समाजातील महिलांना विनंती आहे की कृपया आपण आपले लेक, आपली पुतणी, कोणी नात्यागोत्यातील कोणी असेल तर निसंकोचपणे आपण बायोडाटे जमा करावे आणि या उपक्रमामध्ये आपल्या मुलीचं आनंदाचं आयुष्य जगण्यासाठी तिला आशीर्वाद द्यावे एवढी अपेक्षा आपल्या सर्वांकडून बाळगतो। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, राम राम, जय भीम।